अब खबर है चिमूर तहसील से, जहां तहसील के अंतर्गत आने वाले ग्राम पंचायत खड़संगी के सरपंच के साथ अन्य सदस्यों ने पत्र परिषद लेकर नए ग्राम सचिवालय के निर्माण कार्य की जगह पर अतिक्रमण कर विकास कार्य में रुकावट करने का आरोप लगाया। क्या है पूरा मामला, आइए जानते हैं इस खबर में। ग्राम पंचायत खड़संगी के सरपंच प्रियंका कोलते, उप सरपंच संदीप भोसकर, ग्राम पंचायत सदस्य सीमा वाकड़े, शिल्पा गेडाम, संध्या ससाने, रूपचंद शास्त्रकार, इन्होंने एक पत्र परिषद ली और इस पत्र परिषद में उन्होंने आरोप किया कि चिमूर तहसील के खड़संगी में नए ग्राम सचिवालय बांधकाम की जगह पर अतिक्रमण कर विकास कार्य में रुकावट उत्पन्न की जा रही है। तो सुनिए इस संबंध में ग्राम पंचायत के उप सरपंच संदीप भोसकर ने पत्रकारों को क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी है। पंचायत खड़संगी उपसरपंच आज दिनांक 18 जानेवारी रोज गुरुवारला पत्रकार परिषद घेण्याचा मागचा उद्देश हा आहे की खड़संगी ग्रामपंचायतला नमो ग्रामपंचायत सचिवालय मंजूर झालेले आहे। त्याकरिता 28/11/2023 ला ग्रामसभेने या इमारतीकरिता 63/1 मधील 0.36 आर ही जागा ग्रामसभेने ठरविण्यात आली। त्या दृष्टीने गावाच्या विकासाकरिता ग्राम सचिवालयाची इमारत व्हावी याकरिता ग्रामपंचायतच्या वतीने त्या जागेवर ग्रामपंचायत मार्फत मातीकाम करण्यात आले आहे। हे काम करीत असताना अचानक गावाचे माजी सरपंच जब्बुन्निसा सलीम कुरेशी यांनी 17/11/2024 ला अतिक्रमण करून गावाच्या विकास कामात अडथळा निर्माण केला आहे। याबाबत तहसीलदार पोलीस प्रशासन यांना तक्रार करण्यात आली आहे। गावाच्या विकास कामात अडचण निर्माण करणाऱ्यावर कारवाई करून गावाच्या विकास कामातील पोलीस तहसीलदार प्रशासनाने सहकार्य करावे, अन्यथा ग्रामपंचायत कमिटी, तंटामुक्त समिती कमिटी, गावकरी यांनी आंदोलन करू ही सर्वस्व जबाबदारी शासनाची राहील। साथ ही इस पत्र परिषद में मौजूद ग्राम पंचायत सदस्य रूपचंद शास्त्रकार ने इस संबंध में क्या आरोप किया, आप स्वयं सुने, उन्हीं की बानी। सर्वांना सांगू इच्छितो की ग्रामपंचायत मार्फत की शासनामार्फत 11 सूत्री कार्यक्रमाअंतर्गत नव सचिवालयाचे काम म्हणजे पत्र मिळाले असता आम्हाला ते पत्र ग्रामपंचायतला प्राप्त झाले। त्यानंतर आम्ही ग्रामसभा व मासिक सभेमध्ये ते ठराव पारित केले। त्यानंतर आम्ही जी जागा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जी जागा 63/1 आराजी 0.36 त्या जागेवरती आम्ही अतिक्रमण म्हणजे असं एका बाईने म्हटलं की आमचं अतिक्रमण आहे बा, पण ते कुणाचं अतिक्रमण तिथे नाही आहे असं आमच्या पहिले लक्षात आलं आणि त्यानंतर आम्ही त्या जागेवरती लेवलिंग केली, सपाटीकरण केलं। सपाटीकरण केल्यानंतर अचानक दिनांक 17 ह्या तारखेला जयबुन्ना कुरेशी ह्या बाईने सकाळी 9 वाजता 9 ते 9:30च्या ह्या दरम्यान तिने तिथे आपलं अतिक्रमणाचं जे काही कंपाऊंड आहे ते तिने तयारी केली आणि ते तिने कंपाऊंड घातलं तिथे। आम्ही तिथे गेले असता त्यामध्ये तिने आमच्यासोबत शिवीगाळ केली। सरपंच बाईलाही तिने तुझ्या बापाची होगा असं म्हणून बोललं। आम्ही म्हटलं की चला बा या बाईसोबत आपण कसंही म्हणजे काही न बोलता म्हणजे आपण जर तिला बोललं तर ते परत पुन्हा आम्हाला काहीतरी बोलेल म्हणून आपण तिथून निघून सरळ आम्ही व्हिडिओकडे गेलो। व्हिडिओचं मार्गदर्शन घेतलं। त्यानंतर आम्ही तहसीलदाराचं मार्गदर्शन घेतलं। तहसीलदाराने आम्ही सांगितलं की बा ठीक आहे बा, तुम्हाला मी याच्यामध्ये सहकार्य करतो, पोलीस प्रोटेक्शन देतो आम्ही। त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलं। पोलीस स्टेशनला चावरे साहेबासोबत बोलणं केलं आम्ही। चावरे साहेबांनी तेच सांगितलं की ही जी जागा आहे त्यांनी ते पुन्हा रेकॉर्ड पाहिलं, ही जागा खरंच ही ग्रामपंचायतची आहे असं त्यांनाही दिसलं। त्यांनी बोललं की तहसीलदाराने आम्हाला फॉलो केलं तर आम्ही ते तुम्हाला सपोर्ट करू बा, अतिक्रमण काढण्यास सपोर्ट करू असं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। त्यानंतर आम्ही इथून निघून आलो। CTV के लिए हमारे प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।